कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का, फुटबॉलचा देव कोण? जग रोनाल्डोला ओळखतं, जग मेस्सीला पूजतं, पण भारतासाठी जेव्हा विषय भारताच्या फुटबॉलचा येतो तेव्हा एकच नाव समोर येतं, सुनील छेत्री. ज्या देशात फुटबॉल खेळताना स्टेडियम कायम रिकामे असायचे, जिथे लोक म्हणायचे भारतामध्ये फुटबॉल चालत नाही, तिथे एक खेळाडू ज्याने कोणाचंही मत ऐकलं नाही आणि तो भारतामध्ये फुटबॉलला मोठं करण्यासाठी कायम उभा राहिला, तो म्हणजे सुनील छेत्री. ना मोठी प्रसिद्धी ना झगमगाट, फक्त देशासाठी खेळण्याची आग, फक्त संघासाठी ध्येय आणि कायम फक्त जिद्दीने खेळायला तयार. तो एक साधा मुलगा होता, सिकंदराबादमध्ये जन्मलेला, सैनिक कुटुंबातील लहान बालक, ज्याचे स्वप्न मोठे होते. जरी त्याच्याकडे कमी साधने होती, पण त्याच्या डोळ्यांत होती फक्त संकल्पशक्ती. त्याच्या मनात होती एक निर्धारित इच्छा, भारतामध्ये फुटबॉलचं नाव मोठं करण्याची. आणि हळूहळू त्या रिकाम्या स्टेडियममध्ये लोक यायला लागले, प्रेक्षकांची गर्दी वाढली, झेंडे फडकू लागले आणि भारताने पुन्हा फुटबॉलवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. त्या क्षणापासून एक खेळ बदलला आणि एक देश फुटबॉलसाठी उभा राहिला. हा फक्त एक खेळाडू नाही, तो म्हणजे भारतातील फुटबॉलची क्रांती आहे. हा एक वारसा आहे, हा एक प्रेरणा आहे जो तरुणांना सांगतो, सपने बघा, मेहनत करा आणि कधीच हार मानू नका. तो आहे भारतीय फुटबॉलचा सार्थ अभिमान. आणि ही आहे त्या माणसाची कहाणी ज्याने भारत देशामध्ये फुटबॉलला नवी ओळख दिली. ही कहाणी आहे सुनील छेत्री, द कॅप्टन फॅन्टॅस्टिक ऑफ इंडिया, भारतातील फुटबॉलचा देव. मित्रांनो, आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 3 ऑगस्ट 1984, सिकंदराबादमधील एक साधा दिवस. याच दिवशी जन्म झाला एका अशा मुलाचा ज्याला पुढे जाऊन संपूर्ण भारत ओळखणार होता, सुनील छेत्री. सुनीलचे वडील भारतीय सैन्यात होते, म्हणजे घर एकाच ठिकाणी कधीच नव्हतं. आज एक शहर तर उद्या दुसरं. कधी पश्चिम बंगाल, कधी उत्तर प्रदेश, तर कधी नॉर्थ ईस्ट. नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन मैदान, पण प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट कायम होती, सुनीलचा फुटबॉल. हे कुठलं लक्झरी बालपण नव्हतं, ना महागडे बूट, ना कोचिंग अकादमी. फुटबॉल सुनीलसाठी फक्त खेळ नव्हता, तो त्याचा आधार होता, तो त्याच्या जीवनाचा मार्ग होता. तो मैदानावर उतरायचा कुणी टाळ्या वाजवाव्यात म्हणून नाही, तर त्याला माहिती होतं, हाच खेळ त्याचं भविष्य ठरवणार आहे. इतर मुलांसाठी फुटबॉल ही एक आवड होती, पण सुनील छेत्रीसाठी फुटबॉल म्हणजे त्याचं एकमेव ध्येय होतं. संसाधनं कमी होती, सुविधा नव्हत्या, पण स्वप्न मात्र खूप मोठं होतं. आणि याच साधेपणातून एक महान प्रवास सुरू झाला. 2004 साल. भारतीय फुटबॉलसाठी फारसा मोठा आवाज नव्हता आणि त्याच शांततेत एक नाव हळूहळू मैदानात उतरत होतं, अंडर-20 भारतीय संघ. ही होती सुनील छेत्रीची पहिली अधिकृत ओळख. ना टीव्हीवर चर्चा, ना वर्तमानपत्रांत बातम्या, फक्त एक गोष्ट होती, त्याला मिळालेली संधी. आणि सुनीलला माहीत होतं, ही संधी मोठी करायची असेल तर मैदानावरच चांगली कामगिरी करावी लागेल. 2005, भारत विरुद्ध पाकिस्तान. संपूर्ण देशाचं लक्ष सामन्यावर होतं आणि त्या दडपणात सुनील छेत्रीनं मारलेला पहिला आंतरराष्ट्रीय गोल. तो गोल फक्त स्कोरबोर्डवर नव्हता, तो एक इशारा होता, हा खेळाडू थांबणार नाही. तरीही तो लगेच स्टार झाला नाही. नाव होतं पण ओळख नव्हती, स्टेज होतं पण स्पॉटलाईट नव्हता. पण जे होतं ते खूप महत्त्वाचं होतं, सातत्य. दर मॅच, दर मिनिट ट्रेनिंग, कुणी पाहत असो किंवा नसो, सुनील छेत्री मेहनत करतच राहिला. आणि हळूहळू लोक लक्ष द्यायला लागले, कारण इथे एक सत्य सिद्ध होत होतं, टॅलेंटपेक्षा सातत्य हे कधीही मोठं असतं. आणि जो खेळाडू थांबत नाही तो एक दिवस नक्की इतिहास घडवतो. काही खेळाडू चांगले असतात, पण काही खेळाडू असे असतात जे संघाचं नशीब बदलतात. तो क्षण आला जेव्हा सुनील छेत्रीच्या खांद्यावर भारतीय फुटबॉल संघाची जबाबदारी ठेवण्यात आली. तो फक्त कर्णधार बनला नाही,
तो नेतृत्वाचा एक नवीन चेहरा बनला. याआधी भारत लढायचा, पण आता भारत सामने जिंकायला लागला. मैदानावर फक्त 11 खेळाडू नव्हते, एक कुटुंब होतं आणि त्याच्या मध्यभागी उभा होता सुनील छेत्री. नेहरू कप, सॅफ चॅम्पियनशिप आणि 2008चा EFC चॅलेंज कप हे फक्त ट्रॉफीज नव्हत्या, हे भारतीय फुटबॉलच्या पुनर्जन्माचे साक्षीदार होते. प्रत्येक गोलनंतर तो स्वतःपेक्षा आधी संघाकडे पाहायचा, प्रत्येक विजयात तो शांत राहायचा आणि प्रत्येक पराभवात तो सर्वात आधी जबाबदारी घ्यायचा. इथेच एक नाव जन्माला आलं, कॅप्टन फॅन्टॅस्टिक. कारण तो फक्त गोल मारत नव्हता, तो संघामध्ये एक विश्वास निर्माण करत होता. तो फक्त सामने जिंकत नव्हता, तो पिढ्यांना प्रेरणा देत होता. आणि इथेच सुनील छेत्री फक्त खेळाडू राहिला नाही, तो भारतीय फुटबॉलचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला. 2008 साल भारतीय फुटबॉलसाठी इतिहास बदलणारा एक क्षण. AFC चॅलेंज कप, एक स्पर्धा आणि संपूर्ण देशाच्या अपेक्षा. बऱ्याच जणांसाठी ही फक्त आणखी एक टूर्नामेंट होती, पण सुनील छेत्री आणि त्याच्या संघासाठी ही होती स्वतःला सिद्ध करण्याची संधी. आणि जेव्हा अंतिम शिट्टी वाजली, भारत जिंकला. AFC चॅलेंज कप 2008 भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पुन्हा एकदा डंका वाजला. इथेच ही कहाणी थांबली नाही. 2007, 2009 आणि 2012 नेहरू कप 3 वेळा भारत विजेता ठरला. प्रत्येक विजयासोबत विश्वास वाढत गेला, संघ मजबूत होत गेला आणि चाहत्यांची संख्या देखील. 2011 आणि 2016 सॅफ चॅम्पियनशिप भारताने पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं. हे फक्त ट्रॉफीज नव्हत्या, हे संदेश होते की भारत फक्त क्रिकेटच नाही, तर भारत फुटबॉलही खेळतो आणि जिंकतोही. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक शांत, मेहनती आणि कधीही हार न मानणारा नेता होता, सुनील छेत्री. या विजयांनी भारतीय फुटबॉलला पुन्हा चर्चेत आणलं आणि लाखो मुलांना एक नवं स्वप्न दिलं. राष्ट्रीय संघात तो भारताचा कर्णधार होता, पण क्लब फुटबॉलमध्ये तो एका शहराचं हृदय बनला. सुनील छेत्रीचा क्लब प्रवास सोप्या मार्गाने सुरू झाला नव्हता. डेम्पो, चर्चिल ब्रदर्स, आय लीग जिंकणारे हे संघ आणि प्रत्येक संघासोबत छेत्रीने एकच गोष्ट सिद्ध केली. तो जिथे खेळतो तो संघ जिंकायला शिकतो. पण खरी ओळख मिळाली जेव्हा एक नवं स्वप्न जन्माला आलं. बेंगलुरू FC हा फक्त क्लब नव्हता, हे त्याचं घर होतं. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या शिट्टीपर्यंत तो जर्सी घालणारा खेळाडू नव्हता, तो क्लबचं प्रतिनिधित्व करणारा नेता होता. गोल्स आले, विजय आले, ट्रॉफीज आल्या आणि हळूहळू तो बनला बेंगलुरू FCचा सर्वाधिक गोल स्कोरर. पण छेत्रीची खरी ताकद आकड्यांमध्ये नव्हती, ती होती त्याच्या नात्यांमध्ये, चाहत्यांसोबत, संघासोबत आणि त्या जर्सीसोबत. आजच्या काळात जिथे क्लब बदलले जातात, कॉन्ट्रॅक्ट्स बदलतात, तिथे सुनील छेत्री एक गोष्ट शिकवतो, लॉयल्टी ही देखील लीडरशिप असते. आणि म्हणूनच बेंगलुरू FCसाठी तो फक्त एक खेळाडू नाही, तो एक ओळख आहे, एक भावना आहे. काही गोल्स फक्त नंबर असतात, पण काही गोल्सचे आकडे इतिहास बनतात. आणि सुनील छेत्रीचे गोल्सचे आकडे हे इतिहास लिहितात. भारतासाठी 92 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल हा फक्त एक रेकॉर्ड नाही, ही भारताच्या फुटबॉल प्रवासाची कहाणी आहे. देशासाठी खेळलेले 142 पेक्षा जास्त सामने, प्रत्येक सामना म्हणजे देशाच्या जर्सीसाठी दिलेली एक लढाई. आणि आशियात तो ठरतो दुसरा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू. त्याच्या पुढे एकच नाव, अली दाई. गोल साजरे होतात, विजय आठवले जातात, पण काही क्षण देशाच्या इतिहासात कायमचे कोरले जातात. 2011 भारत सरकारनं क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी एक नाव सन्मानित केलं, अर्जुन पुरस्कार, सुनील छेत्री. हा सन्मान फक्त एका खेळाडूला नव्हता, तो त्या प्रत्येक मुलाला होता जो फुटबॉल एक स्वप्न म्हणून पाहतो. 2019 तो क्षण आला जेव्हा भारतानं त्याच्या सेवेला एक नवीन राष्ट्रीय ओळख दिली, पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान. आणि हा सन्मान मिळवणारा तो खेळाडू ज्यानं शांतपणे पण सातत्यानं भारताचं नाव उंचावलं. आणि मग 2021 तो क्षण जो भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक ठरला, खेलरत्न पुरस्कार, सुनील छेत्री खेलरत्न मिळवणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू. या क्षणात फक्त एक व्यक्ती नव्हती, या क्षणात संपूर्ण भारतीय फुटबॉल उभा होता. कारण हा सन्मान फक्त ट्रॉफीसाठी नव्हता, तो संघर्षासाठी होता, संयमासाठी होता आणि न झुकणाऱ्या आत्म्यासाठी होता. सुनील छेत्री
फक्त महान खेळाडू नाही, तो भारताचा अभिमान आहे. 2018 एक क्षण तो फक्त फुटबॉलसाठी नव्हता. तो क्षण होता जिथे एक खेळाडू आपल्या देशासाठी, आपल्या चाहत्यांसाठी बोलला, प्लीज कम टू द स्टेडियम. त्या क्षणानंतर या सोप्या शब्दांनी एक चमत्कार घडवला. रिकामे स्टेडियम्स एक एक करून भरू लागले. हजारो चेहऱ्यांवर चमक, हजारो हात उंचावले. फक्त एक विनंती, फक्त एक संदेश, आणि भारताच्या फुटबॉलची मानसिकता बदलली. त्या क्षणात प्रत्येक चाहता त्यांचा प्रेक्षक झाला. तो उत्साह, ते प्रेम, तो विश्वास सुनील छेत्रीच्या आत्म्यातून सारखा अनुभवला जात होता. ही फक्त एका खेळाची गोष्ट नव्हती. ही होती एक आदर्श नेत्याची, एक प्रेरकाची, एक भारतीय खेळाडूची गोष्ट. संघर्ष, मेहनत आणि प्रेम हीच त्याची खरी ताकद आहे. सुनील छेत्री फक्त गोल्स करण्यापुरता मर्यादित नाही. तो भारतामध्ये फुटबॉलला एक नवीन जीवन देणारा खेळाडू आहे. त्याच्या खेळामुळे फुटबॉल केवळ खेळ राहिला नाही, तर एक संपूर्ण चळवळ बनला. तरुणांनी त्यांच्या स्वप्नांमध्ये विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि आता हजारो मुलं मैदानावर फुटबॉलची स्वप्न बघत आहेत. जिथे काही वर्षांपूर्वी स्टेडियम रिकामे दिसायचे, तेथे आता फॅन्सची गर्दी थांबत नाही. ISLला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि भारताचे नाव आता जागतिक फुटबॉल नकाशावर चमकत आहे. त्याने दाखवले की स्वप्न मोठी असू शकतात आणि एक व्यक्ती त्या स्वप्नांना वास्तवात बदलू शकतो. तो फक्त खेळाडू नाही, तो प्रेरणेचे प्रतीक, चळवळ आहे. सुनील छेत्री एक दिवस निवृत्त होईल, पण त्याने पेटवलेली आग कधीच विझणार नाही. तो फक्त एक सुपरस्टार नाही, तो भारताच्या फुटबॉलचा वारसा आहे. त्याच्या मेहनतीमुळे लाखो हृदये फुटबॉलसाठी धडकत आहेत. त्याच्या कष्टांमुळे भारताची ओळख बदलली आणि त्याच्या नेतृत्वामुळे संघ जिंकायला शिकला. भारतीय फुटबॉलच्या इतिहासात सुनील छेत्रीचे नाव नेहमी स्मरणात राहणार आहे. तो फक्त खेळाडू नाही, तो प्रेरणा, आदर्श आणि भारतीय फुटबॉलचा खरा वारसा आहे. मित्रांनो, तुम्हाला सुनील छेत्रीचा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.